मित्रांनो, एका मराठी सुपुत्राने देशाच्या ज्या दोन महान संस्था स्थापन झाल्या, तर त्याचे पहिले प्रमुख होण्याचा मान मिळवला होता. भारतीय रिझर्व्ह बँक याचे पहिले स्वदेशी देशी गव्हर्नर होण्याचा मान त्यांच्याकडे आहे. आणि विद्यापीठ अनुदान आयोग, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ह्याचे सुद्धा पहिले अध्यक्ष होण्याचा मान त्या व्यक्तीला मिळाला होता. हा जो व्यक्ती होता हा कोकणातला होता आणि महाडजवळ नातेगावात ह्या व्यक्तीचा जन्म 1896 साली झाला होता. आणि या व्यक्तीने 1912 साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. आणि शंकर जगन्नाथ किंवा जगन्नाथ शंकर शेठ यांची संस्कृतची स्कॉलरशिप या विद्यार्थ्याला मिळाली होती. हा विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊन केम्ब्रिजला गेला आणि 1915 साली त्याने बॉटनी, वनस्पतीशास्त्र, केमिस्ट्री, रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र म्हणजे जिओलॉजी ह्या विषयामध्ये त्याने प्रथम क्रमांकासह पदवी पूर्ण केली होती. आणि ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती 1918 साली वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, कारण त्यावेळेस पारतंत्र्याचा काळ होता, ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते आणि भारतात लागणारं प्रशासकीय मनुष्यबळ निर्मितीसाठी त्यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची आत्ताची जी IAS IPSची परीक्षा आहे, UPSC घेतात असं ती परीक्षा त्या काळी हा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. आणि जेव्हा ह्या विद्यार्थ्याला विचारलं गेलं होतं की ICSचा निकाल लागलाय तू पाहिला का, तर हा विद्यार्थी म्हणाला होता की दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे हे मला आधी सांगा. ह्या व्यक्तीला एवढा त्याचा कामाचा, अभ्यासाचा आत्मविश्वास होता. या व्यक्तीने ICS झाल्यानंतर नोकरी करावी का देशसेवा करावी म्हणून लोकमान्य टिळकांचं मार्गदर्शन घेतलं होतं. आणि लोकमान्य टिळकांनी देशसेवेसाठी आत्ता पुढे येण्यापेक्षा नोकरी करून प्रशासकीय सेवेचा अनुभव घ्या आणि मग स्वराज्याला तुमच्या ह्या अनुभवाचा लाभ मिळेल जो देशाच्या प्रगतीसाठी कामी येईल, अशा प्रकारचा सल्ला त्यांना दिला होता. त्याच्यानंतर ह्या व्यक्तीने 21 वर्ष देशाच्या मध्य प्रांतात महसूल सचिव, वित्त सचिव म्हणून काम केले होते. आणि ह्या व्यक्तीने 1931 साली आपले महात्मा गांधी जेव्हा गोलमेज परिषदेला गेले होते तेव्हा सरकारचे सचिव म्हणून सहभाग घेतला होता. आणि ह्या व्यक्तीची ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती 1941 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर झाली होती. आता तेव्हा जे विद्यमान गव्हर्नर होते जेम्स टेलर यांचा मृत्यू झाला आणि 11 ऑगस्ट 1943 साली ह्या व्यक्तीकडे RBIचे गव्हर्नर म्हणून सूत्र सोपवण्यात आली. म्हणजे ह्या देशात जन्मलेला, ह्या देशाचा भूमिपुत्र असलेला माणूस पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर झाला. म्हणजे तिथून आपल्या भारतीय गव्हर्नरांची परंपरा सुरू झाली. आणि ह्या व्यक्तीने दुसरं युद्ध जेव्हा झालं आणि त्याच्यामध्ये इंग्लंडने सहभाग घेतला होता तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत झाली असताना इंग्रज सरकारचं जे आर्थिक धोरण होतं ते व्यवस्थित हाताळलं आणि त्यामुळे इंग्रज सरकारला भारतीय देशावरील अर्थव्यवस्था हाताळण्यास मदत झाली. त्यामुळे इंग्रज सरकारने 21 मार्च 1944 साली या व्यक्तीला सर ही पदवी दिली. ही व्यक्ती व्हायसरॉय्स काउन्सिल याच्यावर वित्त प्रमुख म्हणून या व्यक्तीने काम केलं. आणि त्याच्यानंतर 1949 साली ह्या व्यक्तीने RBIच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा देऊन इंग्लंडला जायची तयारी केली. कारण इंग्लंडमधील शैक्षणिक काळात त्यांचे रोझिना विल्कॉक्स यांच्यासोबत 1922 साली त्यांनी लग्न केलं होतं. म्हणजे 1920 साली लग्न केलं होतं आणि 1922 साली त्यांची कन्या प्रिम रोज हिचा जन्म झाला होता. आणि आपल्या पत्नीला आणि मुलीला भेटावं आणि उर्वरित आयुष्य तिकडं व्यतीत करावं असं त्यांना वाटलं.
परंतु पंडित नेहरूंनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की तुमची देशाला गरज आहे, तुम्ही देशामध्येच राहून देशाला लाभकारक ठरेल, सहाय्यकारक ठरेल असं काम करा. या व्यक्तीने त्यांचं म्हणणं ऐकलं. त्याच्यानंतर ही व्यक्ती कुलाबा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आली आणि त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं, विधिमंडळात असेल, संसदेत असेल. आणि या व्यक्तीमधील अर्थ खात्याचे गुण समजून जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलं आणि अर्थमंत्रीपदाचा कार्यभार दिला. यांनी त्या पदावर सुद्धा अत्यंत उत्कृष्ट काम केलं. तथापि भाषावार प्रांतरचना म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती असेल, गुजरातची निर्मिती असेल, मध्य प्रदेश, ओरिसा या राज्यांच्या निर्मितीमध्ये जेव्हा भाषावार प्रांतरचनाच करायचा प्रसंग आला तेव्हा त्यांचे नेहरूंशी मतभेद झाले आणि त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि तडक ते महाराष्ट्रात परत आले. ह्या व्यक्तीचं सांगितलं मी तुम्हाला, संस्कृत भाषेवर प्रभुत्व होतं, अरबी फारसी भाषेवर प्रभुत्व होतं आणि ही व्यक्ती अत्यंत विचक्षण, अत्यंत हुशार, तज्ज्ञ आणि अभ्यासू अशी होती. अत्यंत उत्कृष्ट व्यक्तिमत्व होतं ह्या व्यक्तीचं. ह्या व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतरही ही व्यक्ती UGCचं पहिला अध्यक्ष म्हणून यांना नेमण्यात आलं आणि सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर राजकारणापेक्षा समाजकारण, अभ्यासकारण, स्वाध्याय यांच्याकडे त्यांचा ओढा होता आणि त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर ह्या व्यक्तीने हैदराबाद येथे स्थायिक होणं पत्करलं आणि 2 ऑक्टोबर 1982 रोजी ह्या व्यक्तीचं निधन झालं. ह्या व्यक्तीने इंग्लंडमध्ये असताना त्यांचं जे एसेक्स म्हणून जे परगणा होता इंग्लंडमधला, त्याच्या साऊथ एंड सी, ज्याला वेस्ट क्लिफ ऑन सी म्हणतात, तिथे एक बंगला बांधला होता आणि त्या बंगल्याला त्यांनी आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं नाव दिलं होतं. त्यावेळेस जिल्हा रायगड, तालुका रायगड आणि त्यांच्या गावाचं नाव होतं रोहा तालुका. त्यामुळे त्यांनी आपल्या बंगल्याला रोहा असं नाव दिलं होतं. त्यामुळे इंग्लंडमध्ये भारतीय भूमीचं, तालुक्याचं नाव देणारी ती पहिलीच व्यक्ती होती. आज त्या व्यक्तीचं या रोह्याजवळील नाते गावातील घर पडक्या अवस्थेत, बंद अवस्थेत आहे. त्याची डागडुजी करायला सुद्धा कोणी तयार नाही. त्यांच्या त्या घराचा जीर्णोद्धार करून तिथे एक पंथी लावायला सुद्धा तयार नाही. आता तुम्ही मला विचाराल की हे सगळं रामायण तुम्ही सांगितलं, पण तुम्ही ती व्यक्ती कोण आहे हे सांगितलं नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे बॅरिस्टर चिंतामणराव देशमुख. आणि ही जी व्यक्ती आहे चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख, आणि त्यांचं उपाख्य किंवा त्यांना टोपण नाव काय तर CD देशमुख या नावाने ओळखलं जात होतं. असे हे बॅरिस्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांचं निधन 2 ऑक्टोबर 1982 रोजी झालं. आणि आपल्याला माहिती आहे की 2 ऑक्टोबरलाच महात्मा गांधी आणि आपले लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस असतो आणि त्या जन्मदिवसाच्या धामधुमीत आपण कदाचित भारत मातेच्या या सुपुत्राच्या ज्याला आपण म्हणतो की श्रद्धांजलीचा दिवस आहे, त्यांचं निधन झालं, ती स्मरण करायचा दिवस आहे, तो विषय काहीसा बाजूला पडतो. आणि ह्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती, लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि सोबत दसरा असल्यामुळे हा व्हिडिओ मी थोडा उशिराने म्हणजे 3 आणि 4 तारखेला तयार करून अपलोड करणार आहे. परंतु आपण बॅरिस्टर चिंतामणराव देशमुख यांचं नाव कधीही विसरता कामा नये. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून असताना त्यांनी नोटेवर केलेली सहीसुद्धा तुम्हाला थंबनेलमध्ये पाहता येईल, ती तुम्ही अवश्य पहा. राणी एलिझाबेथ यांच्या राज्यारोहणाचा सोहळा जो होता त्या सोहळ्यातसुद्धा ह्या व्यक्तीने भाग घेतला होता आणि थंबनेलमध्ये अत्यंत उजवीकडे बॅरिस्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांना तुम्ही पाहू शकता. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचं जे तेज आहे, जे चैतन्य आहे आणि जे विद्वत्ता आहे ती त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेली आपण आजही पाहू शकतो. आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या महाराष्ट्र भूमीच्या, आपल्या देशाच्या या महान सुपुत्राला आपण नमस्कार करूया आणि दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी आपण ह्या व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करून अशा व्यक्तीकडून
चांगले गुण घेण्याचा प्रयत्न करूया. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. बॅरिस्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांचं नाव कायमस्वरूपी आपल्या ध्यानात ठेवा. सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. आपला हा अनवट वाट यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.